नमस्कृतं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासो ततो जयमुदितं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यविलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु जनार्दनाय नमः। हरि हरि राम कृष्ण हरि Oh
करा धर्म करा तेन देव येते घरा तेन देव येते घरा धर्म करा धर्म करा तेन देव येते घरा देव येते घरा तेन देव येते घरा धर्म करा धर्म करा तेन देव येते घरा तेन देव येते घरा तेन देव येते घरा धर्म करा धर्म करा तेन देव येते घरा देव येते घरा तेन देव येते घरा पांडवांनी केला देव अंगी राघविला देव अंगी राघविला देव अंगी राघविला धर्म पांडवाने केला देवाची राघविला देवाची राघविला देवाची राघविला धर्म विना नाही गती धर्म जीवाचा संगती धर्म जीवाचा संगती धर्म जीवाचा संगती धर्म विना नाही गती धर्म देवाचा संगती जीवाचा संगती धर्म देवाचा संगती धर्म पांडवांनी केला देव अंगी राघविला देव अंगी राघविला देव अंगी राघविला धर्म पांडवाने केला देवाची राघविला देवाची राघविला देवाची राघविला कामने ऐसा धर्म दुःखदाने त्याचे वर्म दुःखदाने त्याचे वर्म दुःखदाने त्याचे वर्म हरी आयचा धर्म लोकाने जाते वर्म जाने जाते वर्म लोकाने जाते वर्म धर्म पांडवांनी केला धर्म पांडवांनी केला धर्म पांडवाने केला पांडवांनी केला देव अंगी राघविला देव अंगी राघविला धर्म पांडवाने केला देवाची राघविला राघविला देवाची राघविला हेलो हेलो धर्म करा धर्म करा धर्म धर्म
धर्म करा तेन देव येते घरा धर्म पांडवांनी केला देव अंगेरा भविला धर्मविन नाही गती धर्म जीवाचा संगती धर्म पांडवांनी केला देव अंगेरा भविला तुका म्हणे जो धर्म जाणे त्याचे वर्म धर्म पांडवांनी केला देवांगीरा भविला महायुगपीठे तटे भीमरते यातवृंदाक्षं समानंद कणसमवरं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने
ज्ञानेश्वरा करुणाकादा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवकंसचारुणमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं धर्म करा तेन देव येती घर धर्म पांडवांनी केला देव अंगी राबविला प्राप्त काळी प्राप्त प्रसंगी घेतलेला भंग जगद्गुरु वैष्णवांचे महामेरू वैराग्याचे महामेरू 3 वेळा मृत्यूलोकातून वैकुंठ गमन करणारे पुन्हा वैकुंठ गमन करून पुन्हा मृत्यूलोकामध्ये येणारे असे महान अद्वितीय महापुरुष योगी पुरुष तत्वनिष्ठ पुरुष देहू निवासी जगद्गुरु तुकाराम बाबांचा त्यांच्या गाथ्यातील सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला मस्तक हे पायावरी हे पायावरी यावर करी संतांच्या अभंग जगद्गुरु तुकाराम बाबांचा आहे. सर्वांच्या पठडीतला आहे, सगळ्यांच्या माहितीतला आहे, पण सगळ्यांच्या डोक्यात नसणार आहे. म्हणून आजच्या या वास्तुशांतीच्या निमित्तानं अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा अर्थ सरळ फार सुंदर आहे. धर्म करा 2दा सांगितलं, कारण एकदा सांगितलेली गोष्ट माणसाला कळत नाही म्हणून 2दा सांगितलं. धर्म करा धर्म केल्यानंतर काय होईल तर त्यानं देव येतील घर. धर्म नाही केला तर देव घरी येणार नाही. सोपा. मग असा कोणी धर्म केला का तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं हा केला. धर्म पांडवांनी केला, फलश्रुती काय झालं तर तो अंगी राबवायला. मग हा धर्म केल्याचं काय, आणखी नाही केला तर काय होईल तर म्हणजे धर्म नाही केला तर आपल्या जीवाची हानी होईल. किती प्रॉपर्टी इस्टेट संपत्ती कमावली तरी ती आपल्या संग येणार नाही. मग काय संग येईल तर जो धर्म करो तोच आपल्या धर्म येणं नाही गती, धर्म आपल्या जीवाचा संगाती. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं बाबा जो याचं वर्म जाणेल त्याच्या जीवाला मुक्तता मिळेल. तुका म्हणे का ऐसा धर्म जाणे त्याचे वर्म कळलं पाहिजे. स्वयंपाक केला पण मीठ किती टाकायचं वर्म कळलं पाहिजे, मिरची किती टाकायची वर्म कळलं पाहिजे. घर बांधायचंय वाळूमध्ये सिमेंट किती टाकायचं वर्मच कळलं पाहिजे. घर बांधायचंय पण मग त्याला गुन्हा वळंबा याचं वर्मच कळलं पाहिजे. वर्म नाकाविना मोती अर्थविना पोथी व्यर्थ आहे. म्हणून असा सरळ 4 चरणाचा अभंग आहे. आता त्याचा भावार्थाकडे जाण्याच्या अगोदर थोडा परिहार देऊ आणि मग भावार्थाकडे वळू. आजची ही वास्तुशांती नाव काय
हां अरे नाव सांगा पटपट. अभिषेक संतोष सहाने यांची आजची वास्तुशांती आणि वास्तुशांतीच्या अनुषंगानं आजची ही सेवा आहे. तुम्ही सगळे मंडळी जमले, तुम्हाला सगळ्याला धन्यवाद आहे. पेटीबावर राहणारे मास्तर त्यांनाही धन्यवाद आहे. आमचा निमखेडचा नातू आहे त्यालाही धन्यवाद आहे. आमचे पंढरभाऊ सगळे गायक मंडळी, विनेकरी मंडळी, चौकदार मंडळी सगळ्याला धन्यवाद. सगळ्यांचे नाव घेतली कारण वेळ खूप झाला. सगळ्याला धन्यवाद देतो. आणि 1-2 मिनिटामध्ये माझं लेट येण्याचं कारण सांगतो, कारण तुम्हाला कळलं पाहिजे. मला आवडत नाही कारण संन्याशानं टाईम दिला तर त्या टायमावर आलंच पाहिजे, नाही तर संन्याशाने जगल्यापेक्षा मिळलं बरं. पण पिंपळगाव पेठला कार्यक्रम होता. 2 वाजता बरोबर मी तिथून निघलो. माझ्या गणित होतं का आपण 1 तासामध्ये इथंपर्यंत बरोबर पोहोचू. पण नेल्लोरच्या पुढं काल कधीतरी एक गाडी तिथं गेली होती खड्ड्यामध्ये आणि ती काढण्याकरता ते JCB ती आलं आणि ते काढण्याकरता ट्रॅफिक जाम झाली आणि तिथं आम्ही गुंतलो. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं झालं, ज्या पाकवाट मास्तरला मी सांगितलं होतं का तू 2:30 वाजता इथं ये, तो 2:30 वाजता चौक्याला होता संभाजीनगरवरून. दुसरं कारण लेट येण्याचे. तिसरं कारण मग आता याला घरी घ्यायला जायचं, याचा बाबा फोन लावतो तर फोनच कोणी घेईना, कोणी याला घरी घ्यायला गेलो. हे तिसरं कारण. या 3 कारणामुळे लेट आलो. नाही तुम्हाला लेट यायला आवडतच नाही. आणि लेट आल्याबद्दल तुमची सगळ्यांची, तरी माझी चुकी नसेल तरी पण क्षमा मागतो आणि पुढे जातो. विठ्ठला विठ्ठला. या सर्व वास्तुशांतीच्या अनुषंगाने आलेले सर्व परिवार, आप्त इष्ट मित्र, गणगत असं आमची कायगावची मंडळी, गोशेगावची मंडळी, गवलीची मंडळी, बाहेरून आले सगळे मंडळी, सगळ्याला धन्यवाद देतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. अभंग फार सुंदर आहे. धर्म करा तेन देव येते घरा. साधारण कारण आहे. आता जर ह्या परिवार आहे आणि ह्या परिवारानं जर कधी खाणारे पिणारे असते तर हा कार्यक्रम झाला असता नसता. म्हणजे हे धर्मानं वागले काय ना म्हणून हा सगळा कार्यक्रम इथं जमला. आणि म्हणतो मी आम्ही सगळे इथं जमलो कशामुळं काय ना पण ते धर्माचं आचरण करतात. धर्म काय धर्म आहे. धर्म करा त्यांना देव येते घरा. मग घर कोणतं दोन्ही घरं सांगतो, तेही विटा मातीचं आणि हेही पहिल्यांदा ते सांगतो आणि मग हे सांगतो. कारण आजची वास्तुशांती म्हणून थोडंसं 10 मिनिटामध्ये वास्तुशांतीचं कारण सांगतो आणि मग पुढं अध्यात्मावर येतो. मग पहिलं ते सांगतो की वास्तुशांतीचं सूत्र असेल, त्याचा आयव्यय बरोबर पाहिजे, त्याचं आग्नेयला किचन पाहिजे, ईशान्येला देवघर पाहिजे, उत्तरेला आपले तिजोरी कपाट काय असेल ते पाहिजे आणि दक्षिणेला आपला टॉयलेट बाथरूम काय असेल ते पाहिजे. एवढी माहिती सांगा. आणि त्या घरामध्ये वास्तुशांती करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर फार पूर्वी एक राक्षस होऊन गेला. एक राक्षस तो इतका उन्मत्त झाला की तो देव आणि सर्व देवांशी युद्ध करू लागला. युद्ध करता करता तो राक्षस इतका भारी पडला का हे देवांना काही ऐकेच ना. मग सगळे देवता उपदेवता जे आहे ते सगळे एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं का आता आपण सगळे मिळून याला परास्त केलं पाहिजे. म्हणून पुन्हा तो एकटा आणि आपले सगळे देवता उपदेवता सगळे एकत्र झाल्या आणि युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर मग ह्या सगळ्या देवाने त्या राक्षसाला पालथं पाडलं आणि सगळे देव त्याच्या भोकंडी बसले आणि भोकंडी बसला. तो राक्षस गागला सोडवा मला वाचवा त्राहिमाम आता माझा जीव जाईल, काहीतरी करे वाचवा. ते कशाला तुला जर वाचलं तर पुन्हा उपद्रव करशील, पुन्हा त्रास देशील, पुन्हा आम्हाला युद्ध करावं लागेल, पुन्हा हा त्रास होईल. त्याच्याकरता आता तुला वाचवणार नाही मी. त्याने सांगितलं मी वचन देतो याच्या पुढे मी कोणालाच त्रास देणार नाही. आणि तसं नाही एकट्याचं नको. अरे आमच्याशी युद्ध केलं ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसं आहे मृत्यूलोकामध्ये, त्यांनाही तू त्रास देशील. नाही त्यांनाही त्रास देणार नाही. मग कसं काय म्हणजे ज्या घरामध्ये वास्तुशांती होईल त्या दिवशी माझी प्रतिष्ठा केली जाईल आणि ज्या घरामध्ये माझी प्रतिष्ठा केली जाईल त्या घरामध्ये लोक जे काही बोलते त्याला बी तात असतो म्हणे. कोणी सांगितलं? त्या राक्षसानं. म्हणजे घरामध्ये हा वास्तुपुरुष जो आहे तो वास्तव्यात राक्षसी, पण देवाच्या आशीर्वादानं तो आपल्या घरामध्ये आग्नेय कोपऱ्याला ठेवला जातो.
मग आपण घरामध्ये जर वाईट बोललो तर काय होईल? वाईट. आणि चांगलं बोललो तर चांगलं होईल. तसं कल्पतरूच्या झाडाखाली जर काही जे बोलाल ते होतं. एक सदग्रस्त गेला कल्पतरूकडे, उन्हाळ्याचे दिवस असे कंटाळा थकला आणि झाडाखाली बसल्यावर गार हवा आली आणि गार हवा आल्यावर त्याच्या मनात आलं असं का इथं जर पलंग असता तर कल्पतरूची लगेच पलंग आला. त्याला पलंग आला, पण डनलपची गादी असती तर लगेच गादी आली. त्याला गादी आली इड, पण असा मस्त कूलर असता तर कूलर हजर झाला. झोपला त्याच्यावर, झोपला पण त्याच्यामध्ये आणखी विकल्प आले. ते हातपाय दाबायला कोणी असतं टिंब तर ते टिंब हजर झाले. मग आता जेवायला सगळ्या पूर्णाच्या पोळ्या असत्या तर लगेच जेवणार पूर्णाच्या पोळ्या आल्या. आणि पूर्णाच्या पोळ्या झाल्यानंतर तो मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण केलं आणि त्याच्या डोक्यात विचार आला, येड काय राक्षस तर नाही आला ना? राक्षस खाणार तर नाही, खाल्ला ना अजून नाही आला. विठ्ठला विठ्ठला हा दृष्टांत एवढ्या करता सांगितलं. आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष आता ठेवला, आपण आता जसं बोलू तसं तिथं घडलं. मग आपण घरामध्ये काय बोललं पाहिजे? चांगलं का वाईट? वाईट बोललं पाहिजे का? नाही, चांगलं बोललं पाहिजे. मग शिव्या देऊन स्वयंपाक केला पाहिजे, मोबाईल पाहून शिव्या स्वयंपाक केला पाहिजे का हरिपाठ म्हणून पुढं पाठ मग हा बाबा ते शिव्या देऊन? खरं आहे विठ्ठला विठ्ठला. म्हणून हा वास्तुशांतीचे आणखी याचं कारण असे, ज्यावेळेला हे कारागीर लोक असतात, कोणी खाऊन पिऊन मांस खाऊन म्हणा, दारू पिऊन म्हणा, नाना प्रकारचा उपद्रव करतात, त्याचे दोष वास्तूला लागले जातात आणि म्हणून त्याची वास्तुशांती केली पाहिजे. आणि अशी वास्तुशांती दर 25 वर्षानं केली पाहिजे. पण वास्तुपुरुष बदलायची गरज नाही. दर 25 वर्षानंतर त्या वास्तूमध्ये काही ना काही उपद्रव तयार होतात आणि ते उपद्रव घालण्याकरता 25 वर्षानंतर पुन्हा वास्तुशांती केली पाहिजे. असा धर्म भास्कर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून ज्याचं घर चांगलं असेल तिथं देवी येईल, नाही का? सुंदर घर असेल तिथं देवी. आणि घर जर सुंदर नसेल तर येईल का कोणी? साधारण मुलीला पाहायला पाहुणे येणार असेल तरी आपण घर कसं ठेवतो? घाण करतो नाही ना. एखादा आमदार खासदार येणार असेल तर आपण गाठ स्वच्छ करतो कधी? मग इथं देव येणार असेल तर आपलं काय करावं लागेल? आपलं घर स्वच्छ ठेवावं लागेल. तेही आणि हेही सुद्धा. याच्यातही विकार नको आणि त्याच्यातही विकार नको. त्याच्यात विकार असेल तरी जमणार नाही आणि याच्यात विकार असेल तरी जमणार नाही. म्हणून धर्म करायचा तर धर्म काय करायचा? तर जगद्गुरु जनार्दन स्वामी सांगायचे, बाबा तसे पहिलं तर ज्ञानी लोक, विद्वान लोक, आदिपुरुष, महापुरुष, तत्वनिष्ठ पुरुष जे आहे ते निर्गुण निराकाराची उपासना करतात, निर्गुण निराकाराची. पण सर्वसामान्य माणसं जे आहे ते आपण सगुण रूपाची उपासना करतो. त्याच्यातही ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देवाकडे 3 काम आहेत. ब्रह्मदेवाकडे काय काम आहे? सृष्टीचं सृजन करणं, तुम्हाला आम्हाला वाढवणं, सृष्टी वाढवणं हे ब्रह्मदेवाचं काम आहे. भगवान विष्णूचं काम काय आहे? तर आपल्या सगळ्यांचं संगोपन करणं. आणि भगवान शंकराचं काम काय आहे? संहार करणं. तरी हे तिन्ही देव सुद्धा त्या विधात्याची प्रार्थना करतात की हे विधात्या, आमच्याकडून सुद्धा धर्माचं पालन होऊ दे. जर आम्ही धर्माप्रमाणे वागलो नाही तर आम्ही सुद्धा शीत येऊ, खाली येऊ, त्या पदावर निस्तनावत हो. काय सांगतात? ब्रह्मा, विष्णू, महेश. अध्यात्माच्या परिसीमेमध्ये जर पाहिलं तर ब्रह्मा ही देवता मानली जात नाही, विष्णू ही देवता मानली जात नाही आणि भगवान शंकर हे देवता मानली जात नाही. कारण ब्रह्मदेवता जी आहे हे रजगुणाचं प्रतीक आहे, भगवान विष्णू हे सात्विक गुणाचं प्रतीक आहे आणि भगवान शंकर हे तमगुणाचं प्रतीक आहे. मग हे 3 गुण मानलेले, ब्रह्मदेव म्हणजे रजगुण, भगवान विष्णू म्हणजे सत्वगुण आणि भगवान शंकर म्हणजे तमगुण. मग गुण कमी जास्ती होतात आणि जे कमी जास्त असतं ते देव होऊ शकत नाही असं अध्यात्म सांगतं. आणि म्हणून हे तिन्ही देव जे आहेत त्या विधात्या त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतात की आम्ही सुद्धा धर्माचं पालन करू दे, धर्माचं आचरण करू दे. जर आमच्याकडून धर्माचं पालन झालं नाही तर आम्ही सुद्धा आमच्या पदावरून खाली निघून जाऊ. म्हणून धर्म केला पाहिजे. काय धर्म आहे? प्रथम 25 वर्ष ब्रह्मचारी राहणं हा खऱ्या अर्थानं मानवाचा धर्म आहे. 25व्या वर्षानंतर 26व्या वर्षी लग्न करावं आणि 50व्या वर्षापर्यंत संसार करावा.
पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी, दुसरे 25 वर्ष ग्रस्त आश्रममध्ये राहायचं, म्हणजे हे झाले 50 वर्षे टोटल. आणि 51 लागलं तर त्यांना वाढत निघायचं. कोणी? ज्यांचे लागले त्यांनी. तुम्हाला नाही म्हणत बरं. विठाला विठाला हो. इकडं बोट केलं म्हणजे इकडं नसतील का 51च्या, इकडं असतील ना 51च्या, पण 51 लागलं जशी चावी आवळून ठेवली. 51 लागलं 51 वनामध्ये जायचं, वानप्रस्थाश्रम. 51 आपल्या धर्मामध्ये अशी शिकवण आहे का 51व्या वर्षानंतर आपण कुठे गेले पाहिजे? वनात गेलं पाहिजे. आता वन त्या परिणितीत राहिले नाही, मग त्यानं काय करावं? एखाद्या संन्यासी आश्रममध्ये राहावं, तिथं ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि तिथं भगवंताची भक्ती करावं. हा त्याचा धर्म आहे. नंतर 75व्या वर्षी त्याने संन्यास घ्यावा आणि भगवंताची प्राप्ती करावं. असे अनेक राजे आपल्या धर्मामध्ये होऊन गेले का ज्यावेळी ते धर्मावर आणि ग्लानी यायला लागली त्यांनी पाहिले का आपल्या देहावरही ग्लानी यायला लागली. अरे एवढं तर चालू द्या. जनक राजा होता, विधी अवस्थेमध्ये होते जनक राजा. विधी अवस्थेमध्ये जनक राजासारखा आध्यात्मिक क्षेत्राचा परिणीत जर राजा कोणी नसेल, कोणीच नाही. जनक राजा विधी अवस्था होती जनक राजाची. पण एक केस पाहिला की एक वेळा झाला, आता आपण इथं राहायची गरज नाही. कोणी नाही, केस पांढरा झाला त्यांचं सांगत. हा, ज्यांचे केस त्यांचं नाही, फळांचा पांढरा व्हायला ना, त्यानं म्हणते इकडे लोटलं. विठाला विठाला एक केस पांढरा झाला तरी आपण कुठे गेलं पाहिजे? आखे पिकलं तरी घर सोडित नाही. याला धर्म म्हणतात, याला धर्म नाही म्हणा. धर्माची व्याख्या ती आहे. आपल्याला आयुष्यमान किती दिलेलं आहे? 100 वर्ष. मग 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 वर्षानंतर आणखी 25 वर्ष ग्रस्त आश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आश्रम आणि त्यानंतर संन्यास आश्रम. आता स्वयगामध्ये यादी करा, मी गेल्यावर गाडी पाठवून देतो. विठाला विठाला हो, धर्म करा. काय धर्म करा? खरा तो एकची धर्म काय? खरा तो एकची धर्म जगाला दुःख अर्पावे. खरा तसं आहे ना. हे चुकीचं म्हणलं का मी चुकीचं म्हटलं? कोण चुकीचं म्हणलं? आपल्याला ते कळतच नाही ना. धर्म काय तर प्रेमानं वागणं, आपुलकीनं वागणं. आणि धर्म समजून घ्यायचा असेल तर त्याला श्रीमद भगवद्गीता वाचली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायातला पहिला जो श्लोक आहे, त्या पहिल्या श्लोकाचा पहिलं अक्षर जे आहे ते ध आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातला शेवटचा जो श्लोक आहे, त्या श्लोकाचा शेवटचा जो शब्द आहे तो म्र आहे. आणि याचाच अर्थ श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय? धर्म. ज्याला धर्म समजून घ्यायचा असेल त्याला काय वाचली पाहिजे? गीता. आणि नाही गीता वाचली तर जगद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय करून ठेवली? अगदी सोपी ज्ञानेश्वरी, ईश्वरी ज्ञान ज्याच्यामध्ये ती आणून ठेवली. श्रीमद भगवद्गीतेवर टीका केलेली ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी आपला धर्म करेल. वाचावे ज्ञानेश्वरी, वाचावे
वाचलेलं मंडळी, मला सांगा मोबाईलने असं एकतरी माणूस आहे गेलं मोबाईल सगळ्यांकडे लहानापासून मोठ्यापर्यंत. ज्ञानेश्वरी किती लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी. बरं एक तरी मायबाप असं आहे का त्याने आपल्या मुलाला मोबाईल दिले नाही, पण एक तरी मायबाप असं सापडेल का हिंदू धर्मात का त्याने आपल्या मुलाला ज्ञानेश्वरी वाचायला शिकवली आहे का? नाही. मग आपल्यापेक्षा ते बरे नाही का? पुढचंही सांगत मी कोणचे. हां, मग आपला धर्म कळेल कधी जर आपण ते वाचतच नाही. वाचेल तर वाचेल, वाचायचं त्याने वाचायचं, वाचेल तर वाचेल, ज्याला वाचायचं असेल त्याने वाचायचं आणि वाचेल तोच वाचेल, अन्यथा वाचणार नाही. कळलं का? वाचेल मोबाईल पाहिला सगळ्यांना सवड आहे, पण वाचायला सवड कोणाला नाही. किती अवघड आपल्या धर्माची गती, कसा धर्म कळेल आपल्याला. आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म, या धर्माला आदी नाही, अंत नाही आणि मध्य सुद्धा नाही. कारण याची सुरुवातच कधी झाली? श्रीमद भगवद्गीता भगवान कृष्ण कन्हैया गोपाला मधुसूदन अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगाचा मायबाप जगाचा पोशिंदा त्यांना अर्जुनाला सांगितले. पण अर्जुनाचा नंबर 8वा आहे महाराज, 8वा आहे. अगोदर गीता कोणी कोणाला सांगितली? तर कन्हैया ना गोपाला ना सूर्य नारायणाला सांगितली. तिथून परंपरा आली देव. आणि म्हणून हे जे पांडव या पांडवांची फार मोठी गंमत आहे. तुम्ही फार विचार करा तर पांडव किती? 6 ना. कर्ण कोणाचा? कर्ण कोणाचा? चुकलं का माझं? हा 5 कशी? कर्ण कोणाचा? 6 आहे का नाही? बरोबर आहे उत्तर. हा प्रमाण देऊन सांगतो नाही. तुम्ही जरी म्हणले चुकले तरी मी चुकू देणार नाही मला. हा कर्णाचे. बरं आता पंडूच्या आणि कुंतीच्या पोटचे किती? मला धर्म सांगायचा आहे. किती? चुकू द्या पण बोला. एकही नाही. कुंतीचे किती? कोणते? चुकू द्या सांगा ना. कुंतीचे? हा कुंतीचे. आणि मग कुंतीचे 5 तर माद्रीचे किती पुन्हा? कुंतीचे 5 तर माद्रीचे किती पुन्हा? मग कुंतीचे किती आणि माद्रीचे किती? माद्रीचे 2 आणि कुंती मातेचे 4 झाले किती? 6. पण पांडव का म्हणलं? कारण पंडू राजाहून त्याचं नाव पडलं पांडव. आणि कर्ण हा अगणित होता म्हणून कर्ण थोडासा बाजूला राहायला गेला आणि प्रख्यात काय झाले? 5. मला धर्मावर यायचे, धर्मच सांगायचं कारण दृष्टांत दुसऱ्या चरणामध्ये येतोय. मग आता मला सांगा धृतराष्ट्र कसा होता? आंधळा होता. हा धृतराष्ट्र काय म्हणायचा? जर माझ्या भावाच्या पोटचे हे जर 5ही मुलं नाही, काय म्हणायचा तो? हे 5ही मुलं जे आहेत ते माझ्या भावाच्या पोटचे नाही. हे सगळे मुलं मंत्राचे आहेत. आहे का नाही? मंत्राचे आहेत का आपल्यासारखे मंथून झाले? नाही ना, मंत्राचे. मग हा धृतराष्ट्र काय म्हणायचा? जर माझ्या भावाच्या पोटचे हे पोर नाही, हे जर मंत्राचे पोर तर मी यांना राज्य देऊ का? झाला का नाही प्रश्न निर्माण झाला. मग आता ह्या धृतराष्ट्राचं म्हणणं बरोबर होतं का चूक होतं? आपल्या समाजाच्या नियमाप्रमाणे बरोबर होतं. म्हणणं त्याचं बरोबर होतं. कारण पंडू राजाच्या पोटचे हे मुलं नाही, हे कुंती मातेच्या मंत्राचे हे 4 मुलं आणि 2 माद्रीचे मुलं. आणि माद्री ही नंतरची झालेली तिची पत्नी आहे आणि म्हणून मी यांना राज्य देणार नाही, हे म्हणणं धृतराष्ट्राचं 100% बरोबर. मग धृतराष्ट्राचं जर म्हणणं बरोबर होतं
तर देवानं कुणाकडे राहायला पाहिजे होतं? कौरवाकडून जायला पाहिजे होतं ना. पण देव गेले कुणाकडं? पांडवाकडं. मग पांडवांचं म्हणणं बरोबर होतं का? आम्हाला राज्य द्या, हे म्हणणं बरोबर होतं त्यांचं. मग देव इकडं का गेले? कारण इकडं पांडवांकडे काय होता? धर्म होता, आताताईपणा नव्हता. यांनी लहान वयापासून भीमदादाला काय केलं? 20 जण मारण्याचा प्रयत्न केला, आताताईपणा केला. यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला, यांना खंडवाडमध्ये पुन्हा एकदा जाळण्याचा प्रयत्न केला, यांना लक्षाग्रामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, यांना पुन्हा अधर्मानं सारंगपाठ खेळला. त्या सोंगट्याचा खेळ, त्याला काय म्हणतात? सोंगट्याचा खेळ, त्याला काय म्हणतात? जुगार. जुगार आमच्या गावात, आपल्या गावात खेळतात. पत्ती खेळत असतील ना? आमच्याकडे तिकडे एक गाव आहे, तिकडे खेळतात, पण ते मंदिराच्या समोर खेळतात. काय कमाल आहे राव, मला हेच कळत नाही. आपल्या मंदिराच्या समोर जर हे लोक जुगार खेळत असेल तर देव काय आंधळा आहे? कोणताही देव असू द्या, हनुमंतराय तर चिरंजीवचे मृत्यू लोकांमध्ये. शरण शरण हनुमंत विठाला विठाला. अशी साजरा व्हावे, देव ठेवील तसे राहावे. म्हणून सांगायचं हे का धर्मराजा जो आहे, हा धर्मराजाचं बरोबर होतं का कौरवांचं बरोबर होतं? आपला विषय तिथं चालला होता. पण विषय कुठं आला? जुगारावर आला. मग आता हे जुगार खेळणारे जे आहे मंडळी, मंदिराच्या समोर जुगार खेळतात, मग तो परमेश्वरानं डोळे झाकलेले आहे का? नाही. देवमूर्तीत आहे का? 100% आहे. जया म्हणे जैसा भाव तया तैसाची अनुभव. देव मूर्तीतून बोलता का? बोलतो. मूर्तीतून देव दिसतो का? दिसतो. अनुभूती येते का? येते. आहेच देवमूर्तीमध्ये आहे, 100% आहे. पण तिथं भाव प्रमाण आहे ना. भाव बडे आकडी एरवे ना कळे करतळे आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता बरोबर यत्न परपरी साधना तैसे. देव आहेच ना बाबा. देवा हे देव
जा फार प्रमाणले गोड देव आहे निश्चित मारा देव दिसतं का हो नाही पाहायचं तुम्हाला चला माझ्या सगळं नाही दाखला दे तो तुमच्याकडे सालांडर आहे देव पण प्रमाण हरिपाठ हल्लंय त्याला मानतोणी नवनीता मानथाने केलं ह्या हृदयामध्ये का देव मिसणार आता सगळं देव आहे तुम्ही तर नाही विठाला विठाला मला ते सांगायचंय का आता हा जुगार खेळणं पत्ते खेळणं संगत्या खेळणं हा धर्म आहे का अधर्म आहे मग अधर्मानं आपण वागल्यानंतर धर्माच्या गंतीमध्ये आपण बसू का बसणारच आणि बसलो नाही तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल का होणारच मग मनुष्य जन्म आपल्याला भगवंतानं दिलेला आहे एक एक कोटी एक एक योनी फिरून तुम्ही आम्ही सगळे मंडळी आता आलेलो इथं आपण फिरून आलेलो आहे आता ह्या जन्मामध्ये आलो आपण आणि ह्या जन्मात येऊन जर आपण अधर्मानं जीवन जगत असोल तर आपल्या जीवनाचा उद्धार कधी व्हायचा कधीच होणार नाही खऱ्या अर्थानं आपण हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू धर्म म्हणून आपण जगतो पण आपला धर्म काय हेच आपल्याला कळणार खरा धर्म काय भगवंताची प्राप्ती करणं ईश्वराची प्राप्ती करणं ईश्वरला समजून घेणं उमजून घेणं हृदयामध्ये साठवून घेणं हा आपला धर्म आहे का पण हे वीत भर पोट लागल ऐसे पाठी वीत भर पोटी साधू संग सांगून दे गोष्टी एवढंच पोटी ह्या पोटासाठी एवढी आटाटी करतो अधर्म पण ह्या पोटामध्ये आपण किती अधर्मानं जीवन जगतो काय काय खातो पण डांबरही खातो सिमेंटही खातो खडी खातो वाळूही खातो मुरुमही खातो काय काय किती अधर्मानाची ही पोट भरतो आपण पण कशा भगवंताची प्राप्ती होईल ईश्वराची प्राप्ती कशी होईल याच्याकरता चित्त शुद्ध पाहिजे मन शुद्ध पाहिजे बुद्धी शुद्ध पाहिजे विचार चित्त करा रे धर्म अधर्म कळला पाहिजे जीवनामध्ये येऊन एक मदलासन नावाची सुंदर अशी स्त्री होऊन गेली बाल वयापासून भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये धर्म सांगायचं तुम्हाला धर्म कळला पाहिजे काय करा लय हौशीपणा इकडे काही जमन काय होतं फलारी शरीर महाराज मी कुठं पाणी पित नाही कुठं खात नाही कुठं पित नाही फलारी शरीर त्याच्यामुळे आवाज किती काढा हाही प्रश्न पडतो पाणी कुठंच घेत नाही खात कुठंच नाही
आणि फलारे शरीर आहे जवळ 25-30 वर्षापासून. त्याच्यामुळे आवाज जास्तीत निघणं तेवढं शक्य नाही, पण जेवढं ऐका येईल तेवढं ऐका बाबा, त्याला विलाज नाही. हा येतं ना? हा मग ऐका. विठाला विठाला बदलासा होऊन गेले. बदलासा बालवयापासून भगवंताच्या भक्तीमध्ये पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनाचा सार्थक करून घ्यायचा असेल तर आपण संग केला पाहिजे. कोणाचा? संतांचा आणि ग्रंथांचा संग केला तरी आपला धर्म कळेल. आणि संतांचा ग्रंथांचा आपण जोपर्यंत संग करत नाही तोपर्यंत आपला धर्म कळणं शक्य नाही. देवा शक्य नाही. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण कोणाचा संग केला? सुसंगती सदा घडो सुजन वाक्य गाणी पडो. किंवा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही. आपणा पारखे तिथं नाही देवा. संतांच्या संगतीतला आनंद फार मोठा आहे. तो कोटी रुपये खर्च केले तरी नाही. आम्ही जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या अंगावर खेळलो कोडलो तो क्षण जो आहे तो आता अब्जाधीश रुपये खर्च केले तरी नाही. आणि त्यांच्या संगतीत राहिलं म्हणून जीवन घडलं, अन्यथा बिघडलं असतं. म्हणून घडायचं असेल, धर्म समजून घ्यायचा असेल, जीवन समजून घ्यायचं असेल, जीवनाची सार्थकता साधून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. संत संगतीचे तुम्हाला सोडित नाही म्हणजे भाजी तुमच्या आता तर साहेबा 5 मिनिटं म्हणतायचं जमल ना. चला हा अभंग लहानपणी मी असा बारीक असन त्यावेळेला म्हणायचे ना, मला वेगळं चुकीचं म्हणायचं मी, पण ते एका अर्थाने बरोबर होतं. साधू थोर जाना साधू थोर जाना, आम्ही म्हणायचं साधू चोर जाना साधू चोर जाना साधू चोर जाना. कधी होते साधू चोरच आहे, पण साधू सारखी चोरी करता आली पाहिजे. माणूस सहज म्हणतो नाही का, आयुष्याला पुरल अशी चोरी करावी. आम्ही सांगतो आयुष्याला पुरल अशी चोरी आम्ही देतो, तुम्हाला शिकवतो करायला. पण या एकदा आमच्या सांग, जर नाही तुम्हाला ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मापर्यंतची शिकवली, नवे नवे जन्मची जर चोरी करायची ज्ञान तुम्हाला नाही दिलं, तुमच्या इकडे साला राहील माई बापा. पण आमच्यासारखी चोरी करता आली पाहिजे. आम्ही काय करतो, चित्त चोरतो, आणि तुम्ही काय करतात, वित्त चोरता. आणि म्हणून चित्ताची चोरी करता आली पाहिजे. ती मदलासा जी होते ती मदलासा बालवयापासून साधूच्या संगतीमध्ये होते.
साधूच्या संगतीत राहिल्यावर काय होतं? आत्मज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, पुण्याचाही साठा जमा होतो आणि पापाचा नाश होतो. एवढे फायदे साधूच्या संगतीमध्ये. साधूच्या संगतीत आपलं मागच्या जन्मीचा नव्हे जन्मोजन्मीचा पापाचा नाश होतो, पुण्याचा उदय होतो आणि जन्मोजन्मीची शिदोरी जर कुठं मिळणार असेल तर ती फक्त साधूच्या आणि संतांच्या संगतीमध्येच मिळतं. आणि म्हणून ती मदलसा बालवयापासून साधूच्या संगतीमध्ये राहिली. काल वयाप्रमाणात थोडी मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर वयात आल्यावर वडिलांनी विचार केला की आता इथं लग्न केलं पाहिजे. म्हणून इवाकुला नावाचा जो राजा होता त्या राजाशी मदलाचं लग्न ठरलं. लग्नाचा दिवस उजडला. वडिलांनी येथेच लग्नाचा सगळा पाहुणचार केला, अंतरपाठ धरला, मंगलाष्टक सुरू झाले. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया तदेव लग्नं सदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं तदेव लक्ष्मी स्मरामी सावधान. लग्न लागलं. आता अजून जेवायला आहे पण थोडा वेळ आहे. लग्न हा विठाला मग आता ती लग्न झाल्यानंतर घरी आल्यानंतर पती पत्नी एकांतात गेले. पहिल्या दिवशी आणि त्या मदलासानी सांगितलं, हो मला तुम्हाला काही सांगायचंय, काही विचारायचंय, काही बोलायचंय, बोलू का? त्यांनी सांगितलं, सांग तुला काय म्हणायचं. तुमचा आणि माझा संसार सुखाचा करायचा असेल तर माझी एक आट आहे. म्हणजे काय? मी जे काही करेल ते तू का करते एवढंच विचारायचं नाही. काय म्हटले? मी जे काही करील ते तू का करते असं फक्त तुम्ही विचारायचं नाही, एवढी माझी आट आहे. येवाकोड राजा आनंदाच्या भरामध्ये होता. त्याला वाटलं एवढंच विचारायचं, काय आपला काही संबंध नाही याच्याशी. जे करशील ते कर, जाऊ दे मोरले, काय घेणे नाही. तसं नाही, वचन द्या. त्यांनी वचन घेतलं या मदलासाने आणि सांगितलं का हातात पाणी घ्या, वचन द्या. वचन घेतलं आणि सांगितलं का तू जे करशील ते मी काय काय करतो असं तुला कधी विचारणार नाही, असं वचन दिलं. संसार सुरू झाला. काल परवा ते 1 वर्ष झालं. वर्ष झाल्यानंतर मदलासाला पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर पाण्यामध्ये घातला, रडायला लागला आणि रडायला लागल्यावर झोका देताना अंगाई गायली नाही तिनं मदलासानी. कुठल्या प्रकारचं गीत म्हटली नाही. रडायला लागल्यावर त्या मुलाला सांगितलं, तू कशा करता रडतो? रडण्याचं कारण काय? माता मावल्यानं लक्षात घ्या, इकडं नीट ऐका. तिकडच्याला नाही ऐकू गेलं तर बाद व्हाल. हा, पण काय सांगितलं? तू का रडतो? कशा करता रडतो? रडण्याचं कारण काय? मी तुझी आई नाही आणि ते तुझे वडील नाही. हा राजमहाल तुझा नाही, हा बंगला तुझा नाही. तू जन्माला आलेला आहे भगवंताच्या प्राप्ती करता. इथं रडण्याचं काही कारण नाही. इथं हसत राहिलं पाहिजे आणि हसत गेलं पाहिजे. काय सांगितलं? इथं हसत राहिलं पाहिजे आणि हसत गेलं पाहिजे. रडायचं नाही. कोणी? मुलाने. आणि आपण विठाला विठाला की आता रडू नको, रडण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा रडायला लागलं. त्या मदलसाने ते सांगायचं, मी तुझी आई नाही, हे तुझे वडील नाही, हा राजमहाल तुझा नाही, हा मोबाईल तुझा नाही, हा बंगला तुझा नाही, ही शेती तुझी नाही, हे बैल तुझे नाही, हे ढोरा तुझे नाही, ही बहीण तुझी नाही, हे आत्या तुझी नाही, हे मावशी तुझी नाही. आणि जगात तू आलेला आहे कशा करता? संसार करायचा नाही. कशा करता आला? भगवंताच्या प्राप्ती करता तू इथे जन्माला आलेला आहे, म्हणून रडू नको. असं करता करता मुलगा 5 वर्षाचा झाला. पण 5ही वर्ष मदलासाचा उपदेश काय होतं? आई अशी पाहिजे, पुण्यवान पाहिजे, भक्तिवान पाहिजे, ज्ञानवान पाहिजे, गुणवान पाहिजे, नाही तर घे मोबाईल जाय बारे द्यायला. अशी आई असं काय त्या मुलाचं वाटोळ गेलं. कशाला त्याला धर्म कळेल? मला धर्मावर सांगायचं, धर्म करा, धर्म करा, त्यानं देव येते खरं. या चरणावर सांगायचं आणि या चरणावर कीर्तन संपलं तरी चालेल. पुढच्या चरण पुढं पाहू, पण सांगायचं फार आहे. आणि मग असं करता 5 वर्षाचा झाला मुलगा. एका दिवशी सुमुहूर्तावर उठला आणि झोपेतच आई आणि वडील ब्रह्ममुहूर्तावर उठला. आईचा नमस्कार केला, मातृदेव भव. वडिलांच्या राजमहालात गेला, वडिलांना नमस्कार केला आणि वनामध्ये निघून गेला आणि भगवंताच्या भक्ती मार्गाला लागला. काल परत एक दुसरा मुलगा झाला. दुसरा मुलगा झाल्यावर तो पाण्यात घातला.
तोही रडायला लागला. रडायला लागल्यावर मधलासाने सांगितलं, रडू नको, ह्या जगामध्ये तुझं कोणी नाही. तुला जर कोणी आहे तर तो फक्त ईश्वर आहे, भगवंत आहे. त्याच्या प्राप्तीकरता तुला मानवाचा जन्म मिळाला. काय सांगितलं मधलासानं? तुला जन्म मिळाला मानवाचा, माझ्या उदरात तुला जन्माला घातलं. तू माझ्या उदरात जरी जन्माला आला असेल पण भगवंताच्या प्राप्तीकरता जन्माला आला, संसार करण्याकरता तू जन्माला आलेला नाही. म्हणून हा संसार असा याच्यामध्ये सार काही नाही, हे दुःखाचं मूळ आहे. इथं सत्य काही नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू संसारा फलकट हा प्रमाण दिला. टाळी वाजवा एकदा जरा. पण अशा प्रकारचा दुसरा मुलगा झाला, त्याला तोच बोध गेला. दुसरा मुलगा 5 वर्षाचा झाला. त्यानं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 8 वाजता उठला. किती वाजता? इकडे कळलं. किती वाजता? ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 8 वाजता. हा, 4 वाजता. 4 वाजता उठला. आईला नमस्कार केला, वडिलांना नमस्कार केला आणि तोही कुठे गेला? आपल्या जीवनाचा उद्धारा करता कुठे निघून गेला? जंगलामध्ये निघून गेला. दुसरा मुलगा गेला. माया न विचार कर, नुसते ऐकू नका. कान आहे, 2 पण ऐकत कोण सोनारा नाही. पंकले नळेने इकडून तिकडून. कोणाच्या? आमच्या. विठाला विठाला. दुसरा मुलगा गेला निघून. भगवंताची कृपा. तिसरा मुलगा झाला. तोही झाल्यावर पाण्यामध्ये घातला, रडायला लागला. पुन्हा तोच बोध, या जगामध्ये सत्य ईश्वर आहे. भगवंताच्या प्राप्तिग्रह म्हणून दुर्लभ मनुष्य देव देईना क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणे वैकुंठम प्रियदर्शम. हा देह इतका सुंदर आहे, इतका गोरा गोमटा भगवंताने दिला. कशा करता दिला? दिला गोरा दिला, गोमटा दिला. कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. ओया खाला भाता भाजी घेता. ओया भाता भाजी घेता. ओया भाता भाजी घेता. देह दिला गोरा गोमटा, पण त्याला बाधिकेचा फाट झाला. आणि त्याला सांगितलं तिसऱ्याही मुलाला की बाबा हो, आता हा तुला सुंदर देह मिळलेला आहे, माझ्या कोशीत मिळलेला आहे. आता तू भगवंताची प्राप्ती करून घे. ह्या जगामध्ये संसारामध्ये काही सत्य नाही. हा लबडी धबडीचा खेळ आहे बाबा. इथं कोणाचंच कोणावर खरं प्रेम नाही. बायकोचं नवऱ्यावर नाही आणि नवऱ्याचंही बायकोवर आहे नाही. मुलांचं आई वडिलावर नाही आणि आई वडिलांचंही मुलावर नाही. काय आहे? मी एक प्रसंग तुम्हाला घडलेला सांगतो. कर्दम ऋषींची जन्मभूमी, मला गावाचं नाव आठवणं पण कर्दम ऋषींची जन्मभूमी पेठकडं. आणि एक मुलगा होता, एकुलता एक मुलगा आजारी पडला. मुंबईला नेलं आणि मुंबईला नंतर इकडं काही शेतीवाडी विकली आणि मग तो मुलगा 2-3 वर्षांना नीट झाला, चांगला झाला, बरा वाटला म्हणून घरी आला. आणि त्या मुलाचे वडील एकदा माझ्याकडे आले आणि त्या मुलाच्या वडिलांशी, बाबाजी काही खरं नाही हो या संसारामध्ये. काय झालं बाबा? एक मुलगा होता, मुंबईला नेला, शेती विकली. आम्ही नवरा बायकोना दिवसभरामध्ये एकच वडापाव खायचा आणि त्याच्यावर दिवस काढायचा, कारण पैसा पुरला पाहिजे. माझी पत्नी रडायची, आपण काय करावं, पैसा कुठं नाना वाजून. म्हणून कधी कधी ती उपाशी राहायची, कधी कधी मी उपाशी राहायचो. नाना पैसा त्याला लावला, घरी आणला. घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. घरी मला धर्म सांगायचा आहे तुम्हाला. आणि घरी आणला आणि एक दिवस त्या मुलाने माझ्याकडे 30 रुपये मागितले. बाबाजी रडला तो बिचारा. माझ्याकडे खरंच नव्हते माझ्याकडे पैसे. पण मुलगा इतका वाईट बोलला, मी का तुझ्या पोटचा आहे का? माझ्या तुझ्या पोटचा असतो तर मला 30 रुपये दिले असते. असा पोरला पाप रडायला लागला, डसा डसा. बाबा
मी साधू एवढा निडर आहे, पण मला रडू आला त्याचं पाहून. मला धर्म सांगायचं तुम्हाला. बाबा एवढा जर अट्टहास धर्माकरता देवाकरता केला असता तर तुला ही पाळी आली नसती ना. अगोदर धर्माकरता जीवन जगला असता, बालवयापासून भगवंताच्या प्राप्तीकरता जीवन जगला असता तर ही वेळ तुझ्यावर आली नसती ना बाबा. नाही कळत माणसाला. मग इथं कोणाचंच कोणावर प्रेम नाही. तुम्हाला असं वाटतं आपल्यावर प्रेम आहे, दिवाळीच्या दिवशी साडी नेऊ नका, नाटी नेऊ नका. तुम्हाला लाडू देईल आनंदानं देईल नाही म्हणून सांगितलं मधलासानी बाबा. इथं नवऱ्याचं बायकोवर प्रेम नाही, बायकोचं नवऱ्यावर प्रेम नाही, मुलांचं आईवडिलांवर प्रेम नाही, कोणाचंच कोणावर प्रेम नाही. हा दिला घेतल्याचा व्यवहार आहे इथं. कोणाचा आहे? काळाचा आहे. धन कोणाचं आहे? कुबेराचं आहे. तिनं सांगितलं इथं कोणाचं नाटक सत्य नाही बाबा. म्हणून तू रडू काही नको, रडण्याचं काही तुला कारण नाही. तू इथं जन्माला आलेले भगवंताच्या पृथ्वीकरता आलेला हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये काही काळ राहायचंय आणि पुन्हा निघून जायचंय. पण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती केली पाहिजे असं मदलासाना सांगितलं. कोणाला? का आपल्याला? जर मुलालाच सांगितलं तर कीर्तन ठेवायचं काय कर? बोध कोणाला? लेकी बोले आणि सुना लागे असंच आहे कीर्तन. कीर्तनामध्ये हेच शिकायचं राहतं. दृष्टांत जरी तो असेल पण त्यातून आपण बोध घ्यायचा राहतो. तिने काय सांगितलं? या मृत्यू लोकामध्ये कोणाचंच नातं कोणाशी खरं नाही. कोणी सांगितलं? मधलासानी. मग आता हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला कळलं का? सगळ्यांना तिकडं बसेल बाईत सगळ्याला कळलं का? इथं कोणाचंच नातं कोणाशी नाही. आपलं खरं नातं कोणाशी? भगवंताशी. तुम्हाला सगळ्याला कळलं का? बोलू का ट्रक मग? विठाला विठाला आणि मग त्या मुलाला हा बोध कळला. तोही 5 वर्षाचा झाला, निघून गेला. काल परत एक 4था मुलगा झाला. आता इकडे एवढ्याकडे राजाने पहिलं 3 मुलं निघून गेले. पण आपली 8 काय आहे? जी काय करेल ते विचारायचं नाही. विचारलं तर हिमाहिरी निघून जाईल, आपली पंचायत होईल. म्हणून तो तसाच राहिला. 4था मुलगा झाला, त्यालाही तोच बोध केला. आत्मज्ञान दिलं, ब्रह्मज्ञान दिलं. जननी जने तो चांद नाही तो रहे बांझ. हा, जननी जने तो चांद नाही तो रहे बांझ. तिला 4था मुलगा झाला, त्यालाही तोच गेला, तोही निघून गेला. 5वा झाला, तोही बोध गेला, तोही भगवंताच्या प्राप्ती करता निघून गेला. आणि मग त्या बापाला न राहावता एक दिवस तिला विचारलं, अगं हे राज्याचा कारभार चालवण्याकरता कोणीतरी एखादा मुलगा असावा का नाही? आणि म्हणून मी तुझ्या पाया पडतो, हात जोडतो का एक तरी मुलगा आपल्या राज्याच्या गादी करता असू दे. ती काहीच बोलली नाही. राजा निघून गेला. काल बोला ते मुलगा झाला, पाळण्यामध्ये घातला. आणि पाळण्यामध्ये घातल्यानंतर अंगाई गायला लागले. मग सांगू लागले, बाळा रडू नको, मी तुझी आई आहे, ते तुझे वडील आहे, हा राजमहाल तुझा आहे, हे राजपट तुझं आहे, हे मंत्री तुझे, हा राज्यकारभार तुझा आहे, तू राजा होणार आहेस, आज तू राजकुमार आहे. अशा प्रकारचा बोध केला. आणि मग तो 6वा मुलगा झाला, तो काय करू लागला? संसार करू लागला.
आता याच्यामध्ये मधला साना 5 मुलं जे त्या 5 मुलांना काय केलं धर्माचं ज्ञान दिलं काय केलं दिलं का नाही धर्माचं ज्ञान दिलं आता बसलेल्यापैकी जेवढे आहेत तुम्ही सांगा तुमच्या मुलाला तुम्ही काय ज्ञान दिलं ती शेती आपली तो बंधारा आपलाच बंधाराच्या पडकेचं आपलं ते कोरपड सुद्धा आपलंच ती बकरी सुद्धा आपलीच पण तिनं पळवली हा बाण सुद्धा आपलाच ते आपलंच शेत होतं पण त्यानं बळकावलं ते दगड सुद्धा आपले ती माती सुद्धा आपली ती मुरुम सुद्धा आपला हे जर तुम्ही शिकवत असाल तर मुलांना काय शिकवायले अरे धर्म शिकवला पाहिजे ना आणि म्हणून धर्म करा हे त्या मदलसानं त्या 5 मुलांना शिकवलं आणि धर्म केला त्यांनी काय केलं अंतरंगामध्ये काय केलं त्या भगवंताला प्राप्त करून गेलं आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम बाबांनी पहिल्या चरणाचा धर्म त्यानं देव येते घरामध्ये अंतकरणामध्ये जर तो भगवंत आणायचा असेल तर हा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा ही देहाची तिजोरी त्याच्याकरता ठेवली पाहिजे अरे जनाबाईनं सुद्धा तो धरला ना धरीला पंढरीचा चोरा 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 गावा धन्या धरा धरीला पंढरीचा चोरा गावा धन्या धरा वागतो भगवे कपडे घातले मठ मंदिर कुठे आश्रम केलं म्हणजे आम्ही धर्मानं वागतो सफेद कपडे घातले कथा कीर्तन प्रवचन गायन वादन करतो म्हणजे आम्ही धर्म करतो नाही देवा ते नाही ते हे भक्तीचं वरचं अंग आहे त्याच्याकरता अंतरंग शुद्ध पाहिजे मन शुद्ध पाहिजे आचार विचार शुद्ध पाहिजे आणि ह्या शरीरातले विकार गेले पाहिजे खऱ्या अर्थानं भक्ती करायची धर्म करायचा परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं काही मिळवायचं नाही परमार्थामध्ये काहीतरी घालवायचं आहे काय घालवायचं काम क्रोध मोह मत्सर दंभ अहंकार ईर्ष्या द्वेष तिरस्कार याचं वाटोळं करणं आणि असं याचं वाटोळं झालं की आपण खऱ्या अर्थानं धर्माच्या मार्गाने लागलो आणि तेव्हा तो देव आपल्या हृदयामध्ये येईल तसंही अरे साधारणपणे जर एखादा मंत्री संत्री गावात यायचा असेल तर गाव स्वच्छ करावं लागतं
मग ही देहाची पासुडी शुद्ध केल्याशिवाय तो येईल कसा? मग त्याच्याकरता ह्या देहाच्या पासुडीवर अधर्म असेल, अनीती असेल, नीती न्याय नसेल, आणि किती भजन केले, किती पूजन केले, किती भगवे कपडे घालले, किती मठ मंदिरे कुठे बांधले, तरी तो येईल का? तो का वेडा आहे का? बाजारचा भाजीपाला आहे का तो? कोणी घ्यावा, कोणी उठावा आणि कसा येईल? धर्म करायचा म्हणजे भगवंताची प्राप्ती करायची, आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याच्याकरता अंतरंग चांगलं पाहिजे, विचार चांगलं पाहिजे. म्हणून पांडव जे होते, पांडव जे होते ते भगवंताचं सांगत तशा प्रकारचे आचरण करायचे, आणि कौरव त्याच्या विरुद्ध आचरण करायचे, अनितीनं वागायचं, अन्यायाने वागायचं. म्हणून पहिल्या सुरुवातीवर पुन्हा येतो तुम्हाला कुठं? पांडवापाशी ने कौरवापाशी पुन्हा येतो तुमच्याकडे. आता मगाचा मुद्दा आपला पुन्हा सांगतो तुम्हाला की आता कौरवांचं म्हणणं बरोबर होतं, कौरवांचं म्हणणं बरोबर होतं, पण आचरण बरोबर नव्हतं, व्यवहार बरोबर नव्हते, व्यापार बरोबर नव्हतं, खाणं बरोबर नव्हतं, पिणं बरोबर नव्हतं, अनितीचं होतं, अन्यायाचं होतं, न्याययुक्त नव्हतं, युक्त संगत नव्हतं, दैवाला धरून नव्हतं, संतांना धरून नव्हतं, परोपकाराला धरून नव्हतं. आणि म्हणून देवाने पाहिलं ही आतताई. आणि मग कुणाकडे गेले पाहिजे? पांडव जे होते अहर्निशी भगवंताच्या नामचिंतनामध्ये, खायला प्यायला बसायला उठायला सदा सर्व काळ अहर्निशी भगवंताचं चिंतन. आणि याचं ह्या आंधळ्याच्या कार्याचं काय चिंतन होतं? प्रॉपर्टी, बंगला, इस्टेट, हे राज्य मला पाहिजे. याच्या डोक्यात काय होतं? पहा काय गंमत आहे या महाभारताची. भगवान कृष्ण परमात्मा युद्धभूमीवर जशीची तशी गीता कोणाला सांगायची? अर्जुनाला. पण संजय जशी तशी कोणाला सांगायचा? या आंधळ्याला. पण हे आंधळ नुसतं डोळ्यानं होतं, पण ज्ञानचक्षुचा का ज्ञानाच्या बाजूने विचार केला तर हे बैरही ठरलं. हे येऊन जाऊन काय संजयला म्हणायचं? ते बाकीचं मरू दे, स्वयंपाक शिजलेला आहे, लवकर आवडा, पंक्ती धरायची आहे, असं ना? हा, विठाला विठाला. आणि म्हणून सांगितलं की बा ते बाकीचं काही सांगू नको, माझ्या मुलांचं काय चाललंय तेवढं सांग, बाकीचं काही सांगू नको. मग असं म्हटल्यानंतर संजयला इतकं विषण्ण अवस्था झाली का अरे अरे भगवान कृष्ण परमात्माचे ज्ञान सांगतायत, ते जगाच्या पाठीवर कुठेच नाही, त्रैलोक्यामध्ये नाही, ते ज्ञान मी जसेचे तसे या आंधळ्याच्या काट्याला सांगतोय, आंधळ्याला सांगतोय. पण याच्या कर्णमुखात घुसत नाही, कारण याचं चित्त जागेवर नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आहे ते. आणि म्हणून मग हे पांडव जे आहे यांचं आचरण कसं होतं? शुद्ध होतं, सात्विक होतं, विचारशील होते, कृतिशील होतं, आणि देवाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही, हा अलिखित घरात पांडवांचा होता. म्हणून पांडव अहर्निशी भगवंताच्या चिंतनात होते. देव सांगेल तशाच प्रकारचं आचरण करायचं आणि तशाच प्रकारचं वागायचं. एवढे मोठे जंगलामध्ये गेले, वनवासामध्ये गेले, पांडव वनवासात गेले, पण विसरले का देवाला? अखंड वनवासामध्ये आले पण देवाला विसरले नाही. आणि म्हणून त्या पांडवांनी अखंडपणे भगवंताचं नामचिंतन केलं, आणि त्याच्या योगानं काय करावं? देवाला या पांडवांचं सगळं काम करावं लागलं, लक्षगृहातून सुद्धा वाचवावं लागलं, जेवणाची व्यवस्था करावं लागली. नवे द्रौपदीला सुद्धा साड्या पुरवल्या नाही, स्वतः देव साडी झाला, आणि द्रौपदीचं सुद्धा रक्षण करावं लागलं. आणि म्हणून सत्याने वागलं, न्यायाने वागलं, धर्मानं वागलं, आचरण चांगलं असलं, विचार चांगले असले, कष्टाची बरी भाजी भाकरी
फुकटची तूप रोटी नको, हे विचार डोक्यात मध्ये पाहिजे. आपल्या प्रारब्धानं जे असेल ते, त्यांना वनवास मिळला, अज्ञातवास मिळला, लाक्षाग्रहात गेले, तरी पण भगवंताला विसरले का? नाही विसरले. अखंडपणे आपल्याकडे सुद्धा फार मजा आहे महाराज. आपण कीर्तनकार मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, आम्ही सुद्धा फक्त बोलतो, पण कुठं फक्त कीर्तनापुरतं. आमचा सुद्धा व्यवहार तसा नाही, व्यापार तसा नाहीये देवा. आमचा सुद्धा व्यापार तसा नाही. आम्ही फक्त कीर्तनापुरतं भजन कीर्तन प्रवचन करतो. पण एकदा त्या गारुड्याचा खेळ, त्या गारुडाचा खेळ, त्या रिंगण टाकेल तिथपर्यंत, तिथून तिथं पुढेकडे गेले की संसार एका संसाराने आम्ही काय पेगाचे देवा. अखंडपणे आपण जसं बोललं तसं वागलंही पाहिजे. आपण बोलतो वेगळं आणि वागतो वेगळं, तर मग समाजावर प्रभाव पडणार कसा? आणि म्हणून भगवंताच्या भक्तिमध्ये तल्लीन झालं पाहिजे, रत झालं पाहिजे. सांडूनी श्रीपुत्र दाराग्रह करावे, अनन्य भावे भगवंताचे भजन, या नाव भजन गा. भागवतामध्ये बोवी अखंड भगवंताचे चिंतन केलं आणि आपला व्यापार व्यवहार चांगला असेल. अरे सज्जन, कसाही मांस विकायचा, पण धर्म सोडला नाही तर देवाला यावं लागलं ना. गोरोबानं अरे विटा मडके गाडगे घडवले, पण धर्म सोडला नाही तर देवाला यावं लागलं ना. सावता ब्यानं कांदा मळा भाजी अवघी मिठाई माझी. अरे शेतीमध्ये अखंडपणे भगवंताचं चिंतन केलं, देवा यावं लागलं ना. आणि म्हणूनच या पाची पांडवांना अखंड भगवंताचं भजन केलं आणि देव आपलासा करून घेतला, आपल्या घरामध्ये साठवला. दुसरं चरण धर्म करा, धर्म करा, धर्म पांडवांनी धर्म पांडवांनी केला, देव अंगी राबवला. मग आपल्याला नाही करावं येणार, येईलच मान. पण आपलं मन चांगलं पाहिजे, विचार चांगले पाहिजे, चित्त चांगले पाहिजे, बुद्धी चांगली पाहिजे तेव्हा. आणि आपण किती मोठ्या ऐश्वर कमवून ठेवलं. एक दृष्टांत फार गोड आहे. भगवान बौद्ध होते आणि त्यांचा एक शिष्य होता. आणि त्या शिष्यानं काय करतं, 1 करोड रुपये कमवलं का एक झेंडा बंगल्यावर लावायचा. 15 मिनिटात आवडतं, काही काळजी न करा. सूचना आले का लग्नाला जायचे, विठाला विठाला. आणि 1 कोटी रुपये कमवले का एक झेंडा लावायचा. त्याची बायको मात्र पारमार्थिक होते, नाहीतरी महिला मंडळ जास्ती पारमार्थिक राहते. आणि मग असंख्य झेंडे त्याच्या त्या बंगल्यावर लागले. आणि एक दिवस त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला आणि तो म्हटला, अगर तो जर एवढी त्या महाराजांकडे जाते तर मग एकदा आपल्या घरी बोलव महाराजांना. कशा करता? ते झेंडे दाखवायकरता, ऐश्वर दाखवण्याकरता, बंगला दाखवण्याकरता, प्रॉपर्टी दाखवण्याकरता. भावी म्हणून का, श्रद्धा म्हणून का नाही. पण तिला आनंद वाटला. तिला का आनंद वाटला? का साधू संत येते घरा, मागले पुढले दारा लवकर बंद करा. असं आहे ना, तेव्हाची दिवाळी दसरा. आणि मग तिनं आनंद वाटला आणि तिने महाराजांना, महाराज आमच्या घरी यावा अशी मी विनंती करते, लावू द्या तुमचे चरणकला आमच्या घरी. त्याला बघू कधीतरी, चांगला वेळ तेव्हा येऊ, वास्तुशांतीला येऊ. बरं बरं बरं. आणि मग घरी गेल्यावर नवऱ्याला सांगितलं, हो गुरुजी म्हटले येऊ कधीतरी, पण तुम्ही चला नाही एकदा. येऊ म्हटल्यानंतर त्याला आनंद वाटला का आपला ऐश्वर्य, आपला बंगला पाहण्याकरता गुरुजी येणार आहेत. मग तो गेला. दुसऱ्या दिवशी दोघंही गेले आणि सांगितलं, गुरु महाराज चला आज आमच्या घरी.
आमच्या घरी वास्तू शांती या. बरं बरं गेला. आता साधू महाराज गेल्यानंतर कुठे घर म्हणे ते झेंडे लावलेले. पण मी येणार आहे म्हणून एवढे झेंडे लावले का? म्हणजे नाही नाही महाराज. मग आणि 1 कोटी रुपये कमावल्यावर एक झेंडा लावतो. मग एवढे झेंडे लावले एवढे कोटी रुपये कमवले का? म्हणले हो. घरी गेल्यावर आयश पाष्ट बंगला पाहिला, AC BC सगळं टाईट. साधू संतांकडे फार विलास राहतात, उपाय राहतात. घरी गेल्यानंतर आगट स्वागत झालं, पाद्याची पूजा झाली, दक्षिणा दिली वगैरे वगैरे सगळं आटोपलं. आणि म्हणले बस खाली माझ्याजवळ. बसला. त्या माऊलीला विचारलं माय नसल म्हणला. मम्मी सुई आहे का? सुई आणि हाय बा. बरं महाराज आहे का? त्या माऊलीने एक सुई दिली. ही सुई घ्या. त्या महाराजांनी सुई घेतली आणि ह्या भरमिष्ठाच्या हातात दिली. ही सुई घे. काय करायचं सुईचं? म्हणजे मेल्यानंतर वरती स्वर्गात ये, मी तिला तिथे भेटल तेव्हा ही सुई मला परत दे. ते माझ्यासारखं वावरत होती. म्हणजे हा ठीक आहे महाराज, चांगले जपून ठेवतो. त्याची बायको हुशार होते. ते म्हणले महाराज अहो तुमचं डोकं बिकं फिरलं का? अहो वरती गेल्यानंतर कोणाची भेट होती न होती, कुठं जातो काय सांगा, काही सांगता येणार नाही. आपण नरकाला जातो, स्वर्गात जातो, कैलासात जातो, कुठे जातो काही सांगता येणार नाही. तुम्ही हा का म्हटले? तर माझ्या डोक्यातच नाही आले. मग काय करायला पाहिजे? मग बौद्धांनी सांगितलं बाबा या सुई सुद्धा वरती नेता येणार नाही. तू इथं जो धर्म करशील ना, परमार्थ करशील, दान करशील, सत्कर्म करशील, संतांची सेवा करशील, गोब्राह्मणांची सेवा करशील, परोपकार करशील ना, एवढंच तुझ्या संघ येणार आहे. बाकीचा तुझ्या संघ काही येणार नाही. आणि तुमच्या आमच्या येणार आहे काय? मग हे काहीच संघ येत नाही. इथं या मृत्यूलोकामध्ये आपण मेल्यानंतर जन्म घेणे येणे लागे. मग वासना लग्नाकडे गेल्यावर जन्म कुणाकडे येईल? विठाला विठाला कीर्तन ऐकून कीर्तनात जर लग्नाचं स्मरण आहे, देवाचं स्मरण नाही तर कसं काय ध्यान आहे आपलं? हा मी ठिकाणी करत, पण एकदा कीर्तन कसं पाहिजे? कीर्तन चांग होय. कीर्तनात गेल्यानंतर हरी रंग अंग होऊन गेलं पाहिजे, हरिमय होऊन गेलं पाहिजे, ईश्वरमय होऊन गेलं, विस्मरण झालं पाहिजे. कीर म्हणजे दाढ, अंतण म्हणजे गवळ. शरीरातलं जे काय किलमिशी काढून टाकण्याचं ज्याचं साधन आहे त्याला म्हणायचं कीर्तन. बाकीचा सगळा तमाशा आहे. नाहीतरी आता कीर्तनाचा तमाशाच झाला. विनोद करणं म्हणजे लोक कीर्तन समजतात, पैसा कमवणं म्हणजे लोक कीर्तन समजतात. पण हे सगळे नरकाला जातील. जेव्हा पैसे घेणारे लोक, हे कीर्तनकार प्रवचन हे सगळे नरकाला जातील. हे सुटणार नाही देव. म्हणून इथं येऊन बरं महाराज कीर्तनामध्ये येऊन तुमचं पाप जाईल, पण कीर्तन करून पाप घेतलं तर कुठं जाईल? जाणारच नाही ना. मग एवढ्या करता आपल्या बरोबर काय येईल? जे धर्म आपण करू, धर्मानं वागू, चांगलं वागू, सत्कर्म करू, सदाचार करू, हे जर आपल्या संघ येणार आहे. कीर्तनातला वेळ संघ येणार आहे का लग्नातला? कोणता? कीर्तनातला वेळ संघ येणार आहे. आणि हा आपल्या आयुष्यामध्ये प्लस पॉइंट आहे आणि तो मायनस पॉइंट आहे. माय बापा म्हणा भगवंताच्या भक्ती करताना तन मन एक झालं पाहिजे. आणि भक्तीचा अंगच फार वेगळं आहे देवा. भक्तीतला एक सुंदर अभंग आहे. वेळ होणारच आहे पण हो दे देवा. पण मला लय उल्हास आला. ही मंडळी फार चांगली, त्याच्यामुळे लय उल्हास आला मला. ही मंडळी लई चांगली. ज्याला जायचं त्यांनी टाळ ठेवायचं, निघून जायचं. हा ज्याला जायचं त्यांनी जा. पण अशा प्रकारे मी कोणीच टीका नाही करेल. पण फार सुंदर आहे. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये काही नेता येत नाही. संघ काही नेता येतं का? काही नाही. काय नेता येईल? भगवंताची भक्ती केलं, भजन केलं, पूजन केलं, यजन केलं, याजन केलं, दान केलं, सत्कर्म केलं, सदाचार केला, भगवंताची भक्ती केली. अरे भक्त कोणाला म्हणतात? भक्त ऐसे जानाचे देही भक्त ऐसे जानाचे देही उदास. भक्त ऐसे जानाचे देही उदास. भक्त ऐसे
माय बापा हो, पुढचं चरण तर त्याच्यापेक्षा भारी आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे. आपण सगळे टाळकरी मांडगळीचे म्हणजे अहो आपण भगवंताचे भक्त आहे, तर काय आवडलं नाही पाहिजे? जन धन आणि माता आणि पिता काही नाही आवडलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे ही आवड आहे. म्हणून ह्या मृत्यूलोकामध्ये संघ काही नेता येत नाही. जे धर्म करो तेच संघ नेता येतं. हे तिसरं चरण. धर्माविना नाही गती, धर्माविना नाही कधी धर्म. जीवाचा संगती आपल्या बरोबर या मृत्यूलोकामध्ये घर दारण इस्टेट प्रॉपर्ट्या संपत्ती ऐश्वर्य काही संघ येणार नाही. या दोन हाताने जे काही धर्म करू आपण, दान करू, सत्कर्म करू, सदाचार करू, तेवढंच आपल्या संघ येणार आहे आणि त्याच्यावरच आपला पुढचा जन्म आहे. आता पहा आपण सर्व सामान्य माणसं आहे, काही करोडपती आणि काही आपल्यापेक्षा गरीब सुद्धा आहे. याला काय कारण आहे? कर्माचा सिद्धांत याला सांगतो. म्हणून बाबा हो, भगवंताची भक्ती करणं हा खऱ्या अर्थानं आपला धर्म आहे. आणि याचं जे वर्म हे कळून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता संतांकडे गेलं पाहिजे, योगी पुरुषांकडे गेलं पाहिजे. जसं स्वयंपाक करायचा असेल तरी त्याचं ज्ञान घेण्याकरता आपल्याला आईकडे जावं लागेल किंवा आचार्याकडे जावं लागेल. घर बांधायचं असेल तर त्याच्याकडे आपल्याला इंजिनियरकडे जावं लागेल. तसं हे जीवनाचं सार समजून घ्यायचं की जीवनाचं सार घ्यावे जाणून सत्वर. हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता संत संगती करावा लागेल. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर संसार करता करता अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. ज्यावेळेला संसार करता करताच परमार्थ करता येतो. जगद्गुरु तुकाराम बाबा घ्या किंवा एकनाथ महाराज घ्या, हे सुद्धा संत झाले. पण हे ग्रस्त आश्रमात राहूनच संत झाले. मग ग्रस्त आश्रमात राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते. देवाला तुम्ही भगवे कपडे घातले का सफेद कपडे घातले याच्याशी काही घेणं नाही. फक्त अहोरात्र भगवंताचं नामचिंतन करता आलं पाहिजे. अहोरात्र भगवंताच्या कामामध्ये काम म्हणा काही तुम्ही राम. असं जर जीवन तुम्ही जगलात तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. आणि म्हणून शिवाचरणात जगद्गुरु तुकाराम म्हणलं की बाबा हा धर्म आहे ना, या धर्माचं नेमकं वर्म समजून घेतलं की तुमचं जीवन सफल होईल. ते शेवट धर्म
हात वर कर सगळे मंडळी मस्त पैकी. वा वा मस्त. ताई माई अक्का विचार करा पक्का न हातार मारा शिका. हा विठा बारक हात खाली घ्या. लय खेळवलं असतं पण टाइम झाला. मी उशिरा आलो. खऱ्या अर्थानं धर्म करा त्यानं देव येते घरा. धर्म पांडवांनी केला देव अंगी राबविला. धर्म विना नाही कधी धर्म जीवाचा संगते. धर्म पांडवांनी केला देव अंगी राबविला. तुका म्हणे ऐसा धर्म जो कथाने त्याचे वर्म कळलं पाहिजे. परमार्थामध्ये भक्तिशास्त्रामध्ये कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तीयोग 3 योग आहे. हे 3 योग जे आहे ते नीटशे समजले पाहिजे. ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळत नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जाऊन मग आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. पण आजच्या ह्या वास्तुशांतीच्या अनुषंगानं ही सेवा करण्याचं भाग्य मिळालं. त्याबद्दल सगळ्याच ग्रामस्थ मंडळाचं, भक्त मंडळाचं, भजनी मंडळाचं आणि ग्रामस्थ मंडळ सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं मी कीर्तनकार प्रवचनकार नाही, कुठे शिकायला गेलो नाही. जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या सहवासात राहिलो आणि बाबाजीच्या प्रेरणेनं उभं राहिलो आणि तोडकं मोडकं शिकलो. पण अजूनही गायनाचं तेवढं पूर्णांग नाही. पण ही सगळ्या मंडळींनी सावरून घेतलं. त्याच्यामुळं थोडंसं चांगलं वाटलं बा. खऱ्या अर्थानं यांच्यामुळे फार मोठा उल्हास आला. पण घड्याळ पाहिल्यावर बास वाटलं. निरोप आले पाहुणे मंडळी बिगर जेवणाची चालले. पण आता तेवढा स्वयंपाक पडून राहील तेवढ्याकरता आवर्त घेतो. आणि झालेली सेवा ही जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी तसंच आई जगदंबेच्या चरणी समर्पित करतो. आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करून सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर